मॉर्निंग गाइज। तो आज 2 हफ्ते बाद फाइनली मैं ऑफिस को जा रहा हूँ। वो भी हमारा फ्लोर नहीं है, दूसरे फ्लोर पे है। अभी कैब बुक किया है, अभी कैब आ रहा है, चलो। तो कैब आली आता ऋषिकेश। हा तर मित्रांनो, कॅब आली आता आपली। आता निघालो ऑफिसला आफ्टर 2 वीक्स। तर बघू, ऑफिस तर आमचं तसं आता खालीच असणार, पण आहे म्हणजे आज मी डिसाईड केलं होतं की 9:30 पर्यंत मी ऑफिसला पोहोचून जाणार, बट कॅबने बुक केली 9:14 समथिंग, आणि कॅब आली माझी कॅब इथे आली माझ्याजवळ 9:40 तर त्याच्यामुळे आज मला ऑफिसला जायला 10 तर वाजणारच आहे। 10 सव्वा 10 वाजणार ऑफिसला जायला। त्यात मग सरांचा कॉल वगैरे येऊ शकतो, तसा येणार नाही, बट सरांचा कॉल येऊ शकतो एवढा लेट का बरं झालं तुला पोहोचायला। बट ठीक आहे सर, तुम्हाला व्हिडिओतून सांगून देतो कॅब लेट आली, त्याच्यामुळे मी ऑफिसला लेट पोहोचणार आहे आज। त्याच्या ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सांगून देतो कॉल यायच्या पहिले। तर मस्त भारी मोसम आहे, पाऊस येऊन गेला। मुंबईसारखा पुण्यात पाऊस नाही आहे, पण मुंबईपेक्षा कमी नाही आहे, जास्तच आहे, पण एवढं नाही आहे की कुठे ट्रॅफिक जाम, कुठे खूप जास्त पाणी भरलेलं। जर कंटिन्यू पाऊस चालू असता तर पुण्यामध्ये तीच परिस्थिती झाली असती, पण असं नाही आहे। रोड क्लिअर आहेत पुण्याचे, म्हणजे जाऊ शकतो। आणि माझं तसं ऑफिस जास्त दूर नाही आहे, घराजवळ, तर माझं जवळच आहे। तर बस आता निघतो ऑफिसला, म्हणजे निघतो म्हणजे बसलो आहे की आपल्याला आता पोहोचतो 10 मिनिटात ऑफिसला। मग तिथून तुम्हाला समोरनं दाखवतो, आता रस्त्यातला नजारा दाखवतो। ते बघा, जास्त काही रश नाही आहे, मस्त लोक वातावरण दिसतं, ढगाळ वातावरण तेच नाही आहे। हे आपलं प्रिव्हियस वाला हा आहे विमाननगरचा प्लेस, पण थोडं ऑफिसच्या जवळपास थोडं ट्रॅफिक लागत आहे। तो अपलोड पण नाही केला आहे, आणि जसा विचार केला होता तसा सरांचा कॉल आला, आणि सर विचारत आहे कुठे आहे अजून। मी म्हटलं सर बस आता पोहोचलो आहे कंपनीजवळ, आणि लिटरली मी खरंच पोहोचलो आहे, कंपनीजवळच आहे। तर आता 5 मिनिटात मी वरती जाणार, आणि अजून दुसरे मित्र आहे त्यांचं काय। आता पोहोचलो आपण आपल्या लोकेशनला, आता ऑफिसमध्ये जातो। ऑफिसमध्ये बघतो, मॉर्निंगला बघितलं तर खूप पावसाचं वातावरण होतं, ढगाळ वातावरण होतं। आता बघतो तर मस्त ऊन येत आहे मागे। एंटर केलं आम्ही आमच्या ऑफिसच्या एंट्रन्समध्ये, ग्राउंड फ्लोअरला। लंच मित्रांनो, तर जेवण झालंय, आता आम्ही वॉक करत करत चाललोय थोडं। आता जस्ट जेवण झालंय, आता जेवण करून थोडं वॉकिंग करावं म्हटलं, पोट सुटत चाललंय, त्याच्यामुळे आता वॉकिंग करतो। अर्धा तास बाकी, अजून 1 तासाचा लंच ब्रेक असते, अर्धा तास नाही 33 मिनिट्स बाकी आहेत अजून। कसं आहे मित्रांनो, वॉकिंग करायला भारी आहे। खाली पाऊस आलाय तर थोडा आहे ओला। हे इथे आहे WNS, पण भारी कंपनी आहे। एक वेळ आलो होतो मी इथे इंटरव्ह्यू द्यायला, पण इंटरव्ह्यूमध्ये जशा टाईपचे आमचे राऊंड झाले, म्हणजे माझी फ्रेंड आणि मी आलो होतो, तिचं मे बी झालं होतं सिलेक्शन, चल नाही तर तिचं मे बी सिलेक्शन झालं होतं। माझं सिलेक्शन त्याच्यामुळे नाही झालं, कारण की माझं कम्युनिकेशन जे आहे इंग्लिश ते खूप फ्लुएंट होतं। म्हणजे मला खूप, म्हणजे माझी जी इंग्लिश आहे ना ते एकदम एक्स्ट्रीम लेवलची आहे, त्याच्यामुळे माझं सिलेक्शन झालं नाही। त्यांना कशी माझ्यापेक्षा थोडी कमी इंग्लिश येत होती, त्याच्यामुळे माझं सिलेक्शन झालं नाही। आणि माझी फ्रेंड होती, तिला कसं कमी इंग्लिश येते, म्हणून तिचं लगेच सिलेक्शन होऊन गेलं। तर मग मग काय इथून निघालो, मग या कंपनीत काही झालं नाही। आता फक्त मी इथं वॉक करायला येतो जेवण झाल्यानंतर, ते पण आज 2 वीक नंतर आलोय इथे वॉक करायला।
कारण की पोट सुटत चाललंय. नजारा भारी आहे. कंपनी इथून बघितला असं वाटतंय की पाहिजे होतं या कंपनीत. असं मला तर प्रत्येक पुण्याच्या दुसऱ्या कंपनीमध्ये असं वाटतं की मला भेटायला पाहिजे होतं या कंपनीत जॉब. हे आहे आमच्या इथली हयात रेसिडेन्सी. कशी आहे हयात म्हणजे मित्रांनो, या हॉटेलमध्ये जर का मला काय क्या रे एक दिन का ना, एक दिन के लिए मेरे को ये होटल में कम से कम लगेगा, नहीं सोच सकता भाई, मैं इमेजिन भी नहीं कर सकता मेरे को कितना होटल में आने के लिए. मैं इमेजिन नहीं कर सकता मेरे को कितना आएगा. पण भरपूर लोक जातात. तरी पण आमच्या कंपनीमधले काही मीटिंग्स पण असतात तिथे. तर असं आहे. मग आता आज थोडा विचित्र एक्सपिरियन्स. समोरच्या फ्लोअरवर करमत नाहीये, आपली स्वतःची जागा सोडून काम होत नाहीये, पण स्टील तरी पण करावं लागते. पोटे पाण्याचा सवाल आहे. काम नाही केलं तर खाणार काय, भाडं कुठून भरणार. हा बरोबर ना भाई, काम करायला लागते. बात तो सही आहे. वैसे तसं जर बघायला गेलं तर मी काम करायसाठी बनलेलंच नाहीये, पण काय आहे ना, माझी हालत आहे सध्याची, ते मला काम करण्यावर मजबूर करताय. बाकी मी कामासाठी बनलेलं नाहीये, मी काहीतरी मोठं करायसाठी बनलेलं आहे. आता सर पण भेटले होते रस्त्यात. सर तिकडून वॉक करत करत येत होते, आम्ही इकडून जेवणानंतर वॉक करत करत येत होतो. तर सर भेटले सॉरी. त्याच्यानंतर आता सर तिकडे गेले अपोजिट साईडला, आम्ही इकडनं आमच्या कंपनीकडे चाललोय. हे पण भारी आहे फिरायसाठी, भारी म्हणजे पोट सुटणार नाही कंटिन्यू जर येत राहिलं तर. कंपनी जवळ एक कन्स्ट्रक्शन चालू आहे. आता आमचं डिस्कशन चाललं होतं. ते खूप मोठं टॉवर लावलेलं आहे, त्याला सिमेंट कॉन्क्रीटचं बांधलेलं आहे. आम्ही विचार करतोय ते जर पडलं खालच्या अंगावर तर काय होईल. हे आहे ते बांधलेलं लावलेलं सिमेंट कॉन्क्रीटचं, कसं बांधलेलं आहे. हे बघा मित्रांनो, हा आहे CCD, सॉरी काय आहे, कॅफे CCD. हा बरोबर, CCD कॅफे आहे. इथे मित्र आणि त्याची गर्लफ्रेंड गेली होती त्या CCDला. म्हणजे आधीची गोष्ट आहे, खूप 2-4 महिने आधीची. तर ते दोघं तिथं गेले असताना तिथला कॉफीचा रेट बघितल्याबरोबर ते बोलले, एवढ्या रुपयामध्ये तर आपण जेवण करून घेऊ बाहेर कुठेतरी जाऊ. मग तो तिथून निघतो नव्हता जगात बिचारा, कारण की फायनली म्हणजे खूप दिवसानंतर तो गर्लफ्रेंडला घेऊन गेलेला तिथे, म्हणून त्याच्यामुळे तो तिथून निघू नव्हता शकत. म्हणून त्याला मजबुरीने बिचाऱ्यानी ऑर्डर द्यावं लागली तिथे कॉफीची आणि ऑर्डर घ्यावं लागली. आणि हे आहे मित्रांनो आपली कंपनी. कशी आहे कंपनी, बाहेरून दिसायला चांगली आहे, बाहेरून म्हणजे आतमधून पण चांगली आहे, फक्त पगार कमी आहे. बरोबर का. कसली आपली कंपनी, भारी बदक, एक नंबर. गाइस अपना काम खत्म हो गया. अभी हम निकलते घर पे. ये भाई अपना, ये दूसरा भाई अपना. अभी हम निकलते, काम खत्म, डायरेक्ट घर पे. मित्र आपलं काम आता संपलं आहे. आम्ही निघालोय आता घरी ऑफिस करून.